मी आता सध्याला 11th आहे. आता 10th झाली होती माझी. 10th एक्झाम्स वगैरे दिलेले. मग नंतर 4 महिने माझे असेच असतात फ्री, म्हणजे फक्त फिरायचं. बट मी विचार केला की त्या जागी काहीतरी स्किल शिकून घेऊ. मी चांगला कोर्स आहे, बेस्ट कोर्स आहे. मला पण खूप फायदा झाला. टूल्स म्हणा किंवा मग नवीन एआयचे फीचर्स असतील, खूप काही नवीन शिकायला भेटलं. त्यांनी मला चांगल्यापैकी गाईड केलं, प्रॉपरली सांगितलं की तू हे असं कर, हे इथं कर, तुला या सॉफ्टवेअरमधून असं भेटेल. फ्रेंडली पण होते जे माझे ट्रेनर्स वगैरे होते. माझं नाव आयुष राठोड आहे. मी आता सध्याला 11th आहे आणि मी ठाण्यात राहतो. माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा ऑफिसर आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर. आणि माझी फॅमिलीचं साईड बिझनेस पण आहे रिअल इस्टेटचं. कारण तर नव्हतं माझं एवढं डिजिटल मार्केटिंग शिकायचं. आता 10th झाली होती माझी. 10th एक्झाम्स वगैरे दिलेले. मग नंतर 4 महिने माझे असेच असतात फ्री, म्हणजे फक्त फिरायचं. बट मी विचार केला की त्या जागी काहीतरी स्किल शिकून घेऊ मी. बट तसं तर माझ्या फॅमिलीमध्ये साईड बिझनेस पण होता रिअल इस्टेटचा. तर माझ्या डॅडने विचार केला की काहीतरी कोर्स किंवा काहीतरी स्किल म्हणून हा 4 महिने टाईमपास करण्यापेक्षा काहीतरी शिकून तरी घेईल. त्यामुळं मी स्वतःहून पण मला पण आवडायचं डिजिटल मार्केटिंग. मला काय ना काहीतरी स्किल शिकायची होती जी भविष्यामध्ये फ्युचरमध्ये मला जी आवडेल. स्टार्टिंगला तर मला रेफरन्स थ्रू कळालं. एक स्टुडंट होता याच क्लासमधला. तर त्यांनी मला सांगितलं की असं डिजिटल मार्केटिंग आहे, तुला असं लोकेशन आहे, तिथं तुला बाय लोकलच ट्रॅव्हल वगैरे करावं लागेल. चांगला कोर्स आहे, बेस्ट कोर्स आहे. मला पण खूप फायदा झाला आहे. आणि तो पण आता मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करतोय आणि त्याचे पण चांगलेच इन्कम जनरेट करतोय. तर त्यांनी सांगितलं तू जॉईन कर. मी जॉईन केल्यानंतर मग मला नवीन टूल्स म्हणा किंवा मग नवीन एआयचे फीचर्स असतील, खूप काही नवीन शिकायला भेटलं. नवीन सॉफ्टवेअरबद्दल कळालं मला की हे सॉफ्टवेअर इथं यूज होतात, असं मला सगळं कळालं. आणि रेफरन्स दुसऱ्यांना पण मी रेफर करेन. माझे ट्रेनर्सचा एक्सपिरियन्स म्हटलं तर बेस्ट होता, कारण त्यांनी मला चांगल्यापैकी गाईड केलं. त्यांनी मला प्रॉपरली सांगितलं की तू हे असं कर, हे इथं कर, तुला या सॉफ्टवेअरमधून असं भेटेल, असं त्यांनी मला सांगितलं. अजून सांगितलं गेलं तर फ्रेंडली पण होते जे माझे ट्रेनर्स वगैरे होते, किंवा मग जे माझे बॅचमधले पण होते ते पण स्टुडंट्स खूप स्कॉलर होते, खूप चांगले होते स्टुडंट्स. हे ॲज आपण स्किल पण यूज करू शकतो. ही मला डिजिटल मार्केटिंग येते. बोलताना की कोणाला जर समजा साईड बिझनेस करायचा असेल तर तसं पण तो करू शकतो, किंवा मग फ्युचर म्हणून पण तो विचार करू शकतो की नाही मला माझ्या याच्यामध्येच मला पूर्ण माझं इंटर्नशिप म्हणा किंवा पुढेच माझं एज्युकेशन डिजिटल मार्केटिंगमध्ये घेऊन जायचं आहे, तो तसं पण करू शकतो.